सांधेवात काय असतं, त्याचे काय परिणाम होतात? सांधेदुखी असं जर म्हणलं तर हे एक आर्थरायटिस म्हणजे जॉईंटचं एक विशेष प्रकारची सूज येणं आणि त्यामध्ये वेदना निर्माण होणं. तर 18 ते 35 वयोगटामध्ये सुद्धा 40% लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो. ती वयाच्या 50 नंतर आढळणारा आजार आज वयाच्या 18 ते 40 दरम्यान व्हायला लागलेला आहे. देशविरुद्ध आहार. देशविरुद्ध आहार म्हणजे आपल्या भागामध्ये, आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ज्या वनस्पती किंवा जे धान्य येतात तर त्या म्हणजे फॅन, AC याचा परिणाम कसा होतोय? कुठलाही संधिवात होत असतो तर त्या ठिकाणी वात हा वाढला पाहिजे आणि वात हा थंड गुण. तुपाचा वापर कसा केला पाहिजे? बेसिकली आज कोलेस्ट्रॉल असेल किंवा हार्ट डिसीजची जी भीती आपल्या मनामध्ये आहे किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तर या भीतीचा परिणाम म्हणून आपण तुपाला आणि तेलाला आपल्या शरीरापासून दूर केलेला आहे. पंचकर्मातलेच काही कर्म आहेत. बेसिकली जी पंचकर्मात जी प्रोसिजर आहे त्या पंचकर्मातल्या प्रोसिजर्स मधल्या काही मॉडिफाईड ट्रीटमेंट आम्ही बनवल्या. सांधेदुखी होऊ नये म्हणून काही असे घरगुती उपाय. तर जसं म्हणलं की अभ्यंगमाचरित नित्यम हा सगळ्यात सांधेदुखी मुक्तीचा एक राजमार्ग म्हणला पाहिजे. विना ऑपरेशन त्याची गुडघेदुखी किंवा त्याचा जो आजार आहे तो बरा करू शकता का? बेसिकली याविषयी एक जर त्यावेळी हॅपी हार्मोनची लेवल कमी होते त्यावेळी माणूस हा डिप्रेशन किंवा दुःखामध्ये जातो आणि दुःखामुळेच वेदना होतात. वेदना कुणाला होतात तर वेदना मनाला होत असतात. महिलांमध्ये हे प्रमाण 2 ते 3 पट जास्त असं सांगितलं जातं. महिलांमध्ये हे प्रमाण खूप जास्त स्पेशली सांधेदुखी आढळतं. यामध्ये हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत डॉक्टर भालचंद्र महामुनी, जे फाउंडर आहेत पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्सचे. पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्स हे स्पेशल आर्थरायटिसवरती काम करतं आणि त्याच्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर अगदी 50हून अधिक ब्रँचेस झालेले आहेत. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढा सक्सेस रेट किंवा एवढं मोठं सक्सेस मिळण्यात सर्वात मोठं जे कारण आहे ती म्हणजे त्यांची ट्रीटमेंट, त्यांची उपचार पद्धती आणि त्यातून आलेले रिझल्ट्स. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की एक स्पेशल असा पॉडकास्ट जो आर्थरायटिसवर असेल, किंवा आजकाल काय झालेलं आहे, मी सुद्धा एक डॉक्टर असल्यामुळे मला त्या क्षेत्रातलं थोडंफार नॉलेज आहे आणि गुडघेदुखी, सांधेदुखी या प्रकारचे आजार आले की त्याच्यावरती फक्त आणि फक्त पेन किलर्सच दिल्या जातात आणि त्यामुळे ते आजार नीट होण्याच्या ऐवजीच ते वाढतात. त्याचा ॲडव्हर्स परिणाम जो आहे तो किडनीवरती, इतर अवयवांवरती होतो आणि त्यामुळे रिझल्ट तर काही मिळत नाही, परंतु पेशंट अगदीच ॲडव्हर्स कंडिशनमध्ये जातो. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जे स्पेशल आहेत, ऑर्थोपेडिक्स आहेत किंवा जनरल प्रॅक्टिसमध्ये लोक त्यांना ऑपरेशन सुचवतात, परंतु पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्समध्ये विदाऊट ऑपरेशन गुडघ्यांचे आजार किंवा जे काही आपले आर्थरायटिस, सांधेदुखीचे आजार आहेत ते बरे केले जातात आणि त्याचा सक्सेस रेशो किंवा त्याची जी काही उपचार पद्धती हे सगळं पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपल्या मंचाच्या माध्यमातून त्याचा प्रसार व्हायला हवा, योग्य ते ज्ञान योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचायला हवं, म्हणून आजचा हा पॉडकास्ट होतोय. गुडघ्यांचे दुखणं, सांधेदुखी याच्याशी रिलेटेड कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पाहिजे, आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्या घरात एक तरी असा व्यक्ती आहे ज्याला हा त्रास आहे. म्हणून हा पॉडकास्ट प्रत्येकासाठी आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण डॉक्टर महामुनी सरांकडे वळूयात आणि बघूयात आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला काय नवीन शिकता येतं ते. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप धन्यवाद, तुम्ही विनंतीला मान देऊन या मंचावरती आलात. कसे आहात? छान. बरं, मी आता थोडक्यात तोडकं मोडकं तुमचं इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमचं कार्य फार मोठं आहे आणि मला असं वाटतं की तुमची एक चांगली ओळख आपल्या प्रेक्षकांना व्हावी, याच्यासाठी मला वाटतं तुम्ही थोडक्यात इंट्रोडक्शन जर दिलं आणि तुम्ही काय करता हे जर सांगितलं तर आपण पुढच्या प्रवासाकडे वळूयात. धन्यवाद सर. मी MD आयुर्वेद आहे आणि गेली 15 वर्ष महाराष्ट्रात मी आज प्रॅक्टिस करतो आहे. स्पेशली महाराष्ट्रामध्ये असं म्हणलं जाईल की असा खूप कमी जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मी संधिवाताचे रुग्ण आज पाहिलेले नाही आहेत. गेल्या 15 वर्षात साधारणपणे 2 लाखाहून अधिक रुग्णांचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रभागानुसार किंवा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या भागामध्ये आढळणारी जी संधिवाताची जी वेगळी कारणं आहेत त्यांचाही अभ्यास मला करण्याचा योग आलेला आहे आणि या अभ्यासानंतर मी काही कन्क्लुजनपर्यंत पोहोचलो की या आजाराला जे उपचार असतील तर ते भौगोलिक परिस्थितीनुसार आणि तिथल्या आहार विहारानुसार आपल्याला वेगवेगळे करावे लागतील. तर याचा अभ्यास करून आम्ही पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्समध्ये
स्पेशली आर्थरायटिस या आजारासाठी एक विशिष्टपूर्ण अशी उपचार पद्धती आम्ही आज विकसित केली, ज्या उपचार पद्धतीचा आज हजारो लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि आता आम्ही ही उपचार पद्धती अनेक लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. सांधेवात पहिले तर आपण बोललो जसं सांधेवात मुळात आपल्या एकदम लेम लँग्वेजमध्ये सामान्य लोकांना समजेल असं हे सांधेवात काय असतं, त्याचे काय परिणाम होतात, तेवढं एक समजून घेऊयात. बेसिकली संधिवात किंवा सांधेदुखी असं जर म्हणलं तर हे एक आर्थरायटिस म्हणजे जॉईंटचं एक विशेष प्रकारची अशी सूज येणं आणि त्यामध्ये वेदना निर्माण होणं, अशा प्रकारची घटना घडत असते. या वेदना ज्या होतात किंवा जे सांध्याचं दुखणं तयार होतं, यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण आहे की त्या सांध्यांमध्ये विशिष्ट प्रकारची अशी सूज तयार होतं, ज्याला इन्फ्लामेशन असं म्हटलं जातं. आणि ह्या इन्फ्लॅमेशनच्या परिणामस्वरूप हे सांधे दुखायला लागतात आणि हळूहळू हे सांध्यांमध्ये जे उपचार घेतले जातात, तर तसं पुढं जात हा सांधा खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊन तो आर्थरायटिस या आजारामध्ये परिवर्तित होत असतो. बरं. काही अगदी 10, 15, 20 वर्षापूर्वी जेव्हा आपले आजोबा वगैरे असे असायचे आणि त्या काळामध्ये ना हे गुडघेदुखी किंवा हे सांधेवात ज्याला आपण म्हणतो थोडंसं टर्मिनॉलॉजी, हे काही एवढं कॉमन आढळत नव्हतं त्या काळामध्ये. पण तो आत्ता काय होतं, आम्ही क्रिकेट खेळायला जातो, आपल्याहीपेक्षा माझ्याहीपेक्षा फार छोटी मुलं त्यांच्यासोबत असतात, पण त्यांचे गुडघे दुखतात. बरोबर. म्हणजे सलग सर शनिवार रविवार खेळायचं असेल तर रविवारी ते येत नाही का माझे गुडघे दुखायला लागले म्हणतात. म्हणजे मी थोडा ChatGPT सुद्धा केलं तर 18 ते 35 वयोगटामध्ये सुद्धा 40% लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतोय. बरोबर. म्हणजे हे इतकं कॉमन का झालंय, हा माझा प्रश्न आहे. हा एक ज्वलंत प्रश्न आहे. बेसिकली आधी वयाच्या 50 नंतर आढळणारा आजार आज वयाच्या 18 ते 40 दरम्यान व्हायला लागलेला आहे. याचं सर्वात महत्त्वाचं जर कारण जर आयुर्वेदानुसार बघितलं तर आयुर्वेद सांगतो की अस्थिवाहिनी दुष्यंती वातलानामच्या सेवनात आणि मज्जावाहिनी दुष्यंती विरुद्धानामच्या सेवनात. म्हणजे आपली जी जीवनशैली आहे, ही जीवनशैली जी आपण आज अंगीकारतोय, ज्यामध्ये आपण जे आहार घेतो त्या आहारामध्ये जे आहारी पदार्थ आहेत ते सगळे कोरडे आहारी पदार्थ आहेत, पॅक्ड फूड्स आहेत, जंक फूड्स आहेत, त्यांचा अंतर्भाव आपल्या आहारामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर विरुद्ध आहार ज्याला म्हटलं जातं. विरुद्ध आहार म्हणजे विरुद्ध आहार ते आयुर्वेदामध्ये एकूण 18 प्रकार सांगितलेले आहेत. हे विरुद्ध आहार आज प्रत्येकाच्या आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहेत. यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या सांध्यांच्या रचना आहेत, ज्यामध्ये स्पेशली हाडं, त्याचबरोबर खुर्च्या, सांध्यांमधले लिगामेंट्स, यामध्ये डायरेक्टली त्यांचा परिणाम होऊन ते संधिवाताला प्रोन बनत आहेत. आणि याचबरोबर आपण जो करत असणारा विहार आहे म्हणजे AC आणि फॅन, याशिवाय आज आपण थांबण्याची किंवा राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. त्याचबरोबर तरुणांमध्ये आढळणारं बैठं काम असेल, मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिरिक्त वापर असेल, त्याचबरोबर जिमसारखे व्यायाम असतील की जे आपण सुदृढ राहण्यासाठी करतो, ह्या चुकीच्या पद्धतीने केले झालेले व्यायाम आहेत, हे या सांधेदुखीला एक महत्त्वाचं कारण ठरत आहेत. 3 प्रश्न मला याच्यामध्ये विचारायचे आहेत. तुम्ही सांगितलं की आयुर्वेदामध्ये 18 प्रकारचे विरुद्ध आहार दिलेले आहेत आणि त्या विरुद्ध आहार हे प्रोन ठरतात पुढे आर्थरायटिससाठी. पहिले ते आहार मला जाणून घ्यायला आवडतील. बेसिकली त्यातले महत्त्वाचे जे आहार आहेत, जसं सांगितलेलं देशविरुद्ध आहार. देशविरुद्ध आहार म्हणजे आपल्या भागामध्ये, आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ज्या वनस्पती किंवा जे धान्य येतात, तर त्या धान्यांचा आहार घेतला पाहिजे. पण जसं आपण आता वेस्टर्न आहार करतोय, जसं पिझ्झा खातोय, बर्गर खातोय, हे आपल्या भागामध्ये पचण्यासारखे पचनात तेवढी पचनक्षमता आपली नसते, त्यामुळे ते पचत नाहीत. तर ते आपल्या शरीरात इनकॉम्पॅटेबल जाऊन इनकॉम्प्लिटेड डाएट्स म्हणून एक आपल्यामध्ये आजार निर्माण करायला कारण ठरतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, हा फ्रीज आपण वापरतो. ह्या फ्रीजमधले जे आहार आहे याला पर्युषित आहार म्हणलेला आहे. तर हाही एक महत्त्वाचं एक कारण बनलेलं आहे. जसं कालविरुद्ध सांगितलेलं आहे, कालविरुद्धामध्ये रात्री दही खाऊ नये असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे, तर ते एक विरुद्धाचा प्रकार आहे. असे अनेक प्रकार, जसं आपण आज हॉटेलिंग करतो, ज्यामध्ये आपण खूप चमचमीत आहार खातो, तिखट आहार खातो आणि नंतर आपण एकदम थंड आईस्क्रीम खातो, हाही एक इनकॉम्पॅटेबल आहार म्हणजे विरुद्ध आहार सांगितलेला आहे. यामुळं फक्त सांधेवातच नाही तर शंडत्व असेल, डोळ्यांचे आजार असतील, त्यानंतर यकृताचे आजार असतील, यासारखे अनेक मोठे आजार या विरुद्ध आहारामुळे निर्माण होतात. आणि हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आज सांधेदुखीसाठीही दिसून येत आहे. ओके, खूप छान सर, मजा यायला लागली आहे मला पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय. विहाराबद्दल बोलत होतो, ते पण थोडंसं विस्तृत करून, कारण ज्या गोष्टी आहेत रेग्युलर आज प्रिकॉशन इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं बोललं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही आहाराबद्दल सांगितलं, तसंच विहार म्हणजे फॅन, AC याचा परिणाम कसा होतोय? बेसिकली आर्थरायटिसचा फॅन आणि AC याच्यावर काही रिसर्च पेपर पण पब्लिश झालेले आहेत. म्हणजे जर तुम्ही गुगल गेलात की त्यामुळे तुम्हाला कळेल की हाऊ AC अँड फॅन्स आर कॉजिंग द आर्थरायटिस. बेसिकली आयुर्वेदानुसार कुठलाही संधिवात होत असतो तर त्या ठिकाणी वात हा वाढला पाहिजे आणि वात हा थंड गुणामुळे वाढत असतो, हा एक पहिला कारण आहे. त्याचबरोबर आयुर्वेदात आम नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे.
आम याचा अर्थ आहे की न पचलेले आहार्य पदार्थ, जे ॲलोपॅथीमध्ये त्याला सायटोकाइन्स असं म्हटलं जातं, की इनकॉम्पॅटेबल असतात आणि ते इन्फ्लामेशन बॉडीमध्ये तयार करतात. तर हे बनण्याचं सगळ्यात कारण आहे की थंडपणा. म्हणजे थंडपणा हा या आजाराला प्रोन ठरतो. त्यामुळे आपण बघितलं असेल की थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात सांधेदुखी ही बळावताना आपल्याला दिसते. तर या कारणांचा अंतर्भाव आज आपण आपल्या जीवनशैलीमध्ये झालेला आहे, की ज्यामध्ये आपण AC असेल, फॅनमध्ये वारंवार आपण राहतो, आपण घरामध्ये एसीत राहतो, कामाच्या ठिकाणी AC आहे, नंतर आपण गाडी वापरतो, त्या गाडीमध्ये पण आपण AC वापरतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आज मला आढळून येते बऱ्याचशा रुग्णांमध्ये, की जे कारण आजार वाढवण्याला कारणीभूत ठरतंय. ओके. जिमिंगबद्दल सुद्धा आपण बोललो होतो कारणांमध्ये. फक्त बरोबर. थोडं विस्तृत करून सांगूयात, हां. की लोक फिट राहण्यासाठी म्हणून बरं. जिम करतात किंवा व्यायाम करतात किंवा आसनं करतात आणि तेच चुकीच्या पद्धतीने झाली, की मग हे असे सांधेदुखी किंवा बरोबर. शारीरिक आजार होतात. हो. स्पेशली जिमबद्दल बोलायचं झालं तर जिम हा एक फिटनेस चांगलं ठेवण्यासाठीचं एक माध्यम म्हणून पुढे आलेला आहे. बरोबर. पण आज आम्ही आमच्या क्लिनिक्समध्ये बघतो तर प्रत्येक क्लिनिकमध्ये महिन्याला एक तरी अशी केस येते की जे केसमध्ये ते जिमचे व्यायाम चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत आणि त्यामुळे आमचा मणका सरकलेला आहे आणि आता आम्हाला बसताही येत नाही ना मला ऑपरेशन सांगितले. अशा पद्धतीचे तरुण रुग्ण आज आमच्याकडे येत आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त प्रॉपर पद्धतीने तो व्यायाम कसा करायचा ह्याचा गायडन्स न मिळाल्यामुळे ही अडचणीची परिस्थिती उद्भवत आहे. तर हे एक त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. स्पेशली आपल्या भारतीय जीवनशैलीमध्ये योगासनांचा अंतर्भाव जास्त करायला सांगितला आहे, जो आपण न करता आपण जिमच्या जास्त आहारी जातो आणि त्या ठिकाणी केलेले जाणारे चुकीचे व्यायाम हे याला कारणीभूत ठरत आहेत आणि नॉर्मल असलेला आपला मणका हा आजारी बनतो आणि त्यामुळं ऑपरेशनसारखी आज वेळ येत आहे. ओके. आपण स्पेसिफिकली सांधेदुखी किंवा गुडघेदुखीवरती आपण बोलणार आहोत आजच्या भागामध्ये. वय वाढलं की सांधेदुखी होते, हे कॉमन आहे? बेसिकली ह्याचा जर विचार केला तर वाढतं वय म्हणजे 50 नंतरचं वय हे वाताचं सांगितलेलं आहे. बरोबर. आणि आयुर्वेदामध्ये कुठलाही वाताचा आजार होण्यासाठी जे सांगितलेलं आहे की त्यामध्ये सांगितलेलं आहे की देह स्रोतांशी रिक्तानी याचा अर्थ आहे की जे स्रोतस म्हणजे अवयव हा रिक्त झालेला आहे तो कशामुळे रिक्त झालेला तर स्नेहादी गुण शून्याने असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय, आपल्या शरीरातला जो तेलकटपणा आहे तो कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी वात वाढून वातांचे आजार निर्माण होतात. तर वयानुसार 50 नंतर तर ते होतच आहेत. पण हे का कारण होतं तर आपल्या शरीरातील जो स्नेह कमी झालेला आहे तो जर कमी झाला तर हा वाताचे आजार नक्की आढळून येतात. आता असं म्हटलं जातं की संधिवात हा नंतर होतोच, पण मी असेही काही रुग्ण बघितलेले आहेत की ज्यांच्यामध्ये ज्यांनी नियमितप्रमाणे त्यांच्या शरीराला तेल लावलेलं आहे किंवा आहारामध्ये तुपाचा चांगला समावेश आहे, अशा रुग्णांचे सांधे दुखत नाही आहेत. म्हणजे प्रत्येकाच गोष्टीमध्ये होत नाही, पण 60 ते 70% लोकांमध्ये आज हा तेलाचा आणि तुपाचा जो अंतर्भाव आहे हा नगण्य आहे किंवा नाहीच आहे. उदाहरणार्थ आपण फक्त वर्षातून दिवाळीत 5 दिवस अभ्यंग करायचो, तर आज ते 5 दिवस पण नाही, अभ्यंग सणादिवशी 1 दिवस करतो आणि वर्षभर आपण विना तेलाचा आपण सर्व शरीराचे व्यायाम करत नाही. त्यामध्ये पण ते अभ्यंग होत नाही आणि त्यामुळं आपल्या शरीराला तेलच लागत नाही आणि ते सगळ्यात जो महत्त्वाचा उपचार आहे तो आपण करत नसल्यामुळं आज हा सांधेदुखी बळावताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. हे थोडंसं जरा मला डिटेलमध्ये समजावून सांगता? तेलाचा वापर आणि तुपाचा वापर शरीराला म्हणजे मसाज केलं पाहिजे तेलाने, बरोबर. हे कसं केलं पाहिजे, किती दिवसाला केलं पाहिजे किंवा याची काय प्रक्रिया असायला पाहिजे? बेसिकली आयुर्वेदामध्ये जो वाग्भटाचार्य आहेत त्यांनी त्यांची दिनचर्या आपली प्रत्येकाची एक दिनचर्या सांगितलेली आहे. त्या दिनचर्यामध्ये ते म्हणतात की अभ्यंगम आचरित नित्यम, म्हणजे अभ्यंग हे रोज करायची गोष्ट आहे. म्हणजे ती कधीतरी करायची गोष्ट. अभ्यंग म्हणजे ऑइल असतं, ते ऑइल गरम करणं आणि गरम केलेल्या ऑइलनं सर्वांगाला मसाज करणं, म्हणजे याला अभ्यंग म्हटलं जातं. तर हे रोज करायचं आहे, कारण आपल्या शरीराचं पण विअर अँड टिअर होत असतं आणि हे विअर अँड टिअर रोखण्यासाठी सर्वात चांगला उपक्रम म्हणून अभ्यंगाला आयुर्वेदानं सांगितलेला आहे. जर आपण हे अभ्यंग कायम करत राहिलो तर अनेक आजार, ना फक्त संधिवात तर अनेक मोठ्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. हे आंघोळीपूर्वी मसाज केलं पाहिजे? शक्यतो हे आंघोळीपूर्वी करायचं आहे. 10 ते 20 मिनिटं आंघोळीपूर्वी तेल जिरवायचं आणि थोडंसं जिरल्यानंतर परत आंघोळ करायची आहे. ओके. म्हणजे ते डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळीकडे आपण ते केलं पाहिजे. तुपाचा वापर कसा केला पाहिजे? बेसिकली आज कोलेस्ट्रॉल असेल किंवा हार्ट डिसीजची जी भीती आपल्या मनामध्ये आहे किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, तर या भीतीचा परिणाम म्हणून आपण तुपाला आणि तेलाला आपल्या शरीरापासून दूर केलेला आहे. जे तेल वापरत आहोत ते पण आपण रिफाईंड तेल आपण वापरत आहोत की ज्यामध्ये सत्व पूर्ण कमी झालेलं आहे आणि रिफाईंडच्या नादामध्ये आपण तेलाचे जे प्राकृत गुण होते जे आपल्या शरीराला हवे होते ते मिळेनासे झालेले आहेत. आज आमच्या असं स्टडीमध्ये आढळलेलं आहे की बऱ्याच लोकांना हे तेल आणि तूप हे आहारात नसल्यामुळं
हे हे दुखणी होत आहेत. आता तुपाचा जर विचार केला तर तूप आपल्या आहारामध्ये हे रेग्युलर असायला पाहिजे. हा आपला भारतीय आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण आपल्या सायकोलॉजीमध्ये असं म्हटलेलं जातं की बाबा हे तूप खाल्ल्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल वाढेल का नाही, मला हार्ट अटॅक येईल का किंवा हृदयाचा आजार होईल का, यामुळे आपण हे तूप बंद केलेलं आहे. तर ह्या तुपाचा जर अंतर्भाव केला तर आपसुकच आपल्या शरीरातली सगळी इंद्रिय जी आहेत ही चांगली राहू शकतात, सगळे अवयव चांगले राहू शकतात. कोलेस्ट्रॉल वाढतं तूप खाल्ल्यामुळे? बेसिकली कोलेस्ट्रॉल तूप खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं हे एक मिथ आहे. आम्ही असा एक स्टडीज केला होता की ज्यामध्ये 200 रुग्णांना आम्ही चढत्या क्रमानं औषध तूप दिलं होतं, गाईचं तूप दिलं होतं आणि त्यानंतर बिफोर आणि आफ्टर आम्ही हे कोलेस्ट्रॉल तपासलं तर आश्चर्यकारक आम्हाला असं आढळलं की ज्यांना आम्ही साधारणपणे 250 ग्रॅमपर्यंत तूप दिलं होतं अशा रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स या कमी झालेल्या होत्या. तर बेसिकली हे समजून घेणं आवश्यक आहे की फक्त तूप खाल्ल्यामुळं नाही तर ते व्यवस्थित पचल्यामुळं ते तूप खाणं हा बेसिकली प्रॉब्लेम नाही आहे. ते खाल्लेलं तूप आहे ते व्यवस्थित पचतंय का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आयुर्वेद याला अग्नी म्हणतं. जर आपण खात असलेला आहार हा प्राकृतरित्या पचला तर तो आपल्याला आजार निर्माण करायला कारणीभूत ठरत नाही. म्हणजे आपण असं बघितलं असेल की अनेक गोष्टी या आजाराला कारणीभूत ठरतात पण प्रत्येकालाच त्या कारणीभूत ठरत नाहीत. ह्याचं कारण आहे की प्रत्येकाचा अग्नी म्हणजे पचवण्याची क्षमता ही वेगळी असते. त्यामुळं आमच्या असं लक्षात आलं की आयुर्वेदानुसार किंवा वैद्यकशास्त्रदृष्ट्या सुद्धा हे तूप हे हानिकारक नाही आहे आणि कोलेस्ट्रॉल वाढवायला. फक्त ते चांगल्या पद्धतीचं बनवलं आहे का ओरिजिनल ह्याचा हे अतिशय महत्त्वाचं चांगल्या प्रतीचं तूप असायला पाहिजे. तूप गाईचं की म्हशीचं कुठलं चांगलं? बेसिकली गाईचं तूप हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तर गाईचं तूप हे अतिशय उपयुक्त आहे. ओके, हे झालं आपण आहार विहार आणि आपले जे काही जिमिंग व्यायाम एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींबद्दल आपण. त्याबरोबरच अजून एक विचार आहे, आहार विहाराबरोबर विचार हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जसं काल मी एक रील बघत होतो त्यामध्ये असं होतं की आधीच 5 षड्रूपी होते. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलं होतं, काम क्रोध लोभ मोह अहंकार. आणि आता त्यामध्ये फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, यूट्यूब आणि व्हॉट्सअप ॲड झालेलं आहे. म्हणजे आफ्टर कोविड आम्ही बघतोय की बऱ्याच रुग्णांमध्ये सायकोजेनिक पेन या प्रकारचा आजार हा संधिवाताचा खूप वाढतोय की ज्यामध्ये आपल्या आपल्या मानसिक मनस्थिती जी आहे ही खूप बदललेली आहे. या मनस्थितीमध्ये काम क्रोध लोभ यांचा जो इम्बॅलन्स झालेला आहे, अहंकाराचा इम्बॅलन्स झालेला आहे, यामुळे अनेक प्रकारचे मानस रोग तयार होत आहेत आणि ह्या मानसिक रोगांचा परिणाम म्हणून आज आम्हाला सांधेदुखी ही दिसून येत आहे. किती प्रमाण याचं म्हणजे बेसिकली आज सायकोजेनिक पेन म्हणाल तर आमच्याकडे ओपीडीजमध्ये येतात त्यातले साधारणपणे 60 ते 70% रुग्णांना हा सायकोजेनिक पेनचा प्रॉब्लेम आज आम्हाला दिसतो आहे. आणि स्पेशली आम्ही यासाठी काही वेगळे मेडिकल स्पिरिच्युअलिटी हा एक आस्पेक्ट आमच्या ट्रीटमेंटमध्ये पण अंतर्भूत केलेला आहे की ज्यांच्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असतं, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी नावाचा एक प्रकार असतो हा असेल, किंवा ज्यांना अध्यात्मावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना आम्ही देवाचे आचरण करायला सांगतो आणि यामधून आम्हाला खूप चांगले रिझल्ट्स आज भेटलेले आहेत की ज्यांचं वेदना या कमी व्हायला मदत झालेली आहे. खूप छान. याच्यावरती मी खूप डिटेलमध्ये बोलणार आहे, परंतु त्याच्या आधी प्रेक्षकांना हे समजून यावं की सायकोजेनिक पेन म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही शारीरिक डिफेक्ट नाही किंवा शारीरिक कारण नाही आहे त्या आर्थरायटिससाठी किंवा पेनसाठी. फक्त तो त्याचे अतिविचार किंवा ज्या काही मेंटल इलनेसेस आहेत त्याच्यामुळे तो उद्भवतो. खूप सुंदर विषयाकडे यायचे. हे जे तुम्ही स्पिरिच्युअल मेडिकल स्पिरिच्युअल जे पार्ट सांगितला त्याच्याकडे येऊयात. म्हणजे आत्ता तुम्ही मला असं सांगितलं की असे काही पेशंट आहेत ज्यांना फिजिकल काही इलनेस नाही किंवा जे कारणं फिजिकल असायला पाहिजे होती आर्थरायटिससाठी ती सगळी नाहीत, फक्त त्याचं जे सायकोलॉजिकल मॅटर करतं त्याच्यामध्ये ते तुम्ही स्पिरिच्युअलिटीने ठीक करता. याच्याबद्दल मला जरा डिटेलमध्ये सांगा. बेसिकली फार महत्त्वाचं आहे कारण हे मी सुद्धा फर्स्ट टाइम ऐकतोय. बेसिकली काय आहे की आम्ही एक रिसर्च बघितला की ज्यामध्ये आम्ही एक रिसर्च अभ्यासला, त्यामध्ये एक साधारणपणे 38 स्पाईन सर्जरी झालेल्या पेशंटचा एक तो रिसर्च होता की ज्यांना स्पाईन सर्जरी फेल झाली होती. तर ज्यावेळी ह्या स्पाईन सर्जरी फेल झालेल्या रिसर्चचा अभ्यास केला त्यामध्ये सांगितलं होतं की जे स्पाईन सर्जरी फेल झालेले जे पेशंट आहेत की ज्यांना आफ्टर सर्जरी पण इफेक्ट नाही आलेला आहे, तर या लोकांमध्ये ते लोक हे अँझायटी आणि डिप्रेशननं ग्रसित होते. म्हणजे अँझायटी आणि डिप्रेशन यामुळे त्यांचं पेन हे बरं झालं नव्हतं आफ्टर सर्जरी सुद्धा. म्हणजे ऑपरेशन करून सुद्धा त्यांच्या वेदनांमध्ये खूप काही फरक पडलेला नव्हता. तर आज आमच्याकडे जे रुग्ण येत आहेत तर त्या रुग्णांमध्ये ह्या अँटीसायकेट्रिक अँझायटी आणि डिप्रेशनसाठीचे औषधं घेतलेले रुग्ण आहेत. आमच्या
अनेक रुग्णांना आम्ही ज्यावेळी स्टडी करतो की त्यामध्ये रुग्णांना प्रॉपर झोप येत नाही आहेत, म्हणजे ते रात्रभर जागे आहेत, वेदनांमुळे असतील किंवा जागे असल्यामुळे वेदना असतील, या प्रकारच्या गोष्टी सुरू होत आहेत. याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ब्रेनमध्ये एक कायनिन नावाचा स्त्राव असतो आणि हा कायनिन नावाचा स्त्राव वाढल्यानंतर ब्रेनमध्ये तो रक्तामधील प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा एक स्त्राव असतो तो वाढवतो आणि हा प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा स्त्राव हा वेदनेचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि जो वेदनाशामक औषध असतात ही प्रोस्टाग्लॅन्डिन इनहिबिटर असतात की जे प्रोस्टाग्लॅन्डिन जे तयार झाले ते कमी करणारे असतात. म्हणजे याचं जे कारण आहे, मूळ स्रोत आहे, हे अतिशय अतिविचार असतील किंवा मानसिक स्तरावरचं अँझायटी आणि डिप्रेशन असेल. आयुर्वेदामध्ये पण याचा खूप सखोल अभ्यास केलेला आहे, ज्याला सत्वावजय चिकित्सा असं म्हणलेलं जातं किंवा एक बुद्धीचा हेतू आयुर्वेदात म्हणलं जातं की जो त्या आजाराला कारण आहे. आणि ज्यावेळी हे कारण ट्रीट केलं जातं त्यावेळी त्यांची सांधेदुखी खूप चांगल्या पद्धतीने आटोक्यात येताना आम्ही आज पाहतोय. ज्यामध्ये असं एक 4 हार्मोन्स असतात की ज्यामध्ये एक हॅप्पी हार्मोन आहे एन्डॉर्फिन्स नावाचं. हे डोपामाइन असेल किंवा एन्डॉर्फिन असतील, हे सेरोटोनिन असेल किंवा हे आहेत आपल्या शरीरातले हॅप्पी हार्मोन्स आहेत. जर त्यावेळी हॅप्पी हार्मोनची लेवल कमी होते त्यावेळी माणूस हा डिप्रेशन किंवा दुःखामध्ये जातो आणि दुःखामुळेच वेदना होतात. वेदना कुणाला होतात तर वेदना मनाला होत असतात. तर ज्यावेळी आयुर्वेदामध्ये ह्या स्टडीज आम्ही ज्यावेळी केला त्यावेळी सांगितलं की हे एन्डॉर्फिन वाढवण्यासाठी जे अभ्यंग आहे हे सगळ्यात चांगलं मेडिसिन आहे. ह्याने एन्डॉर्फिन वाढल्यामुळे शरीरातल्या वेदना आपोआपच कमी येतात असं आम्हाला आढळून आलेलं आहे. याच विषयी मगाशी आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो, तुम्ही मला मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी सांगितलीत. बरोबर. तो पण मला महत्त्वाचा विषय वाटला. हो, तो पण मी फर्स्ट टाइम ऐकला होता. बरोबर. त्याच्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. बेसिकली ज्यावेळी आमच्याकडे रुग्ण येतात आणि हे रुग्ण बरे होत नाही आहेत, ज्यामध्ये आम्ही इंटिग्रेशन ऑफ ट्रीटमेंट केलेलं आहे. म्हणजे ह्या इंटिग्रेशन ट्रीटमेंटमध्ये आम्हाला काही रुग्ण हे बरे न होताना आढळले. त्यावेळी आम्ही त्यांचा सखोल अभ्यास करताना लक्षात आलं की यामध्ये काय झालेलं आहे की बऱ्याच वेळेला औषधं तर बरोबर गेलेत, उपचार तर बरोबर गेलेले आहेत, त्याची मानसिक अवस्था पण आम्ही चांगल्या रीतीने कंट्रोल आहे आणि तरीही पेशंट बरा होत नाही आहे. याचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यांचं एक कुठलं तरी अजून दुसरं एक कारण असणार आहे. मग ह्या दुसऱ्या कारणाचा जर विचार केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यांच्या घरामध्ये असणारी काही वास्तुदोष, की ज्यामध्ये आम्ही त्या लोकांना त्यांच्या घरामध्ये तपासायला सांगितलं, त्यांच्यामध्ये वास्तुदोष आढळले किंवा त्यांच्या पत्रिकांमध्ये सुद्धा दोष आढळले. तर यासाठी काही आयुर्वेदातले एक्सपर्ट्स आहेत की ज्यामध्ये ते BMS ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे आणि ते आज ॲस्ट्रॉलॉजी करत आहेत. अशा एक्सपर्ट्सचं आम्ही सहाय्य घेतलं आणि आम्ही शोधून काढले की यांचं कारण काय आहे. तर त्यात आम्हाला हे ॲस्ट्रॉलॉजिकल व्ह्यूज आढळले आणि ज्यावेळी आम्ही ह्या गोष्टी करेक्ट केल्या त्यावेळी त्यांची सांधेदुखी आटोक्यात येताना आज आम्हाला दिसलेली आहे. त्यामुळे आम्ही जे उपचार वापरतो हे आम्ही इंटिग्रेशन ऑफ उपचार या ठिकाणी वापरतो, ज्याला आम्ही SRDP ट्रीटमेंट असं म्हणतो. ओके. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे या लेवलचे पेशंट किती येतात तुमच्याकडे? साधारणपणे 10 ते 20% लोकांमध्ये आम्ही हा ॲस्ट्रॉलॉजिकल आस्पेक्ट तपासतो आणि त्यांच्यामध्ये आम्हाला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स केल्या, बदल केले तर त्यांच्यामध्ये चांगली म्हणजे इम्प्रूव्हमेंट. बाकीची ट्रीटमेंट आपण सगळी करून बघतो आणि त्याच्यातून जर त्यांना फरक नाही फरक पडला तर नसेल मग पडत, मेडिकल तर मग ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉलॉजिकल हा एक फोर्थ आस्पेक्ट आम्ही ठेवलेला आहे. म्हणजे त्यामध्ये कसं असतं की जे आम्ही इंटिग्रेशन केलं ज्याला आम्ही SRDP ट्रीटमेंट म्हणतो, त्यामध्ये एक तर पार्ट आहे की बाहेरचा पॅथोजन एक कारण असेल ज्याला ॲलोपॅथी चांगलं काम करतं, एक असेल ज्याला होस्ट चांगलं काम करतो म्हणजे आयुर्वेद. ठीक आहे, म्हणजे पॅथोजनसाठी ॲलोपॅथी झाली, होस्टसाठी आयुर्वेद झाला. त्यानंतर सायकोलॉजिकल कॉजेससाठी आम्ही स्पिरिच्युअलिटी आणली आणि त्याचबरोबर दैव नावाचा एक भाग असतो की ज्यामध्ये दैवामुळं कुठल्याच कारणामुळे सापडत नाही, त्यावेळी दैव किंवा पूर्वजन्माचं कर्म हे असतं. त्यासाठी आम्ही ह्या ॲस्ट्रॉलॉजी किंवा ॲस्ट्रॉलॉजीचा आम्ही अभ्यास करतो आणि ह्या चारांना इंटिग्रेट करून आम्ही एक SRDP ही ट्रीटमेंट मेथोडॉलॉजी डेव्हलप केलेली आहे आणि ही आम्ही आज पेटंट अप्लाय केली आहे. म्हणजे ज्यावेळी 4 कारणांमुळं जर कुठलाही आजार बनत असेल तर तिथे 4 सोल्युशन हवेत, यासाठी आम्ही याचा वापर करतो. खूप छान. आजचा पॉडकास्टच मी त्याच्यासाठी करतोय कारण माझ्याकडेही बरेच पेशंट येतात आणि खूप दिवस काय होतं मी GP करतो आणि ते 3-4 डॉक्टर्स फिरून आलेले असतात. मग आपल्याकडे येतात, इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, तात्पुरत्या म्हणजे त्यांचा पेन रिलीफ होतो, परंतु नंतर मग नाही होतंय तर ते मोठ्या सर्जनकडे जातात किंवा त्या ऑर्थोपेडिक्सकडे जातात आणि तिथे त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला नी रिप्लेसमेंट करावी लागेल किंवा ऑपरेशन करावं लागेल. ते आमच्याकडे येतात, मग विचारतात आम्ही ऑपरेशन करावं का. परंतु एक डॉक्टर पण माणूस असतो, त्याला एक सद्सद्विवेक बुद्धी असते. त्याच्यानंतर मला असं वाटतं, मी सांगतो की नाही ऑपरेशनच्या नादी नका लागू, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला पेन होत राहील. कारण मी माझ्या आजूबाजूला जेवढे केसेस बघितले फार कमी रेट आहे, सक्सेस रेट जो आहे तो ऑपरेशनचा. आणि तुमच्याशी पॉडकास्ट करण्याचं कारणच हे होतं की हे जे काही गुडघे दुखी आहे किंवा ज्यांना ऑपरेशन सुचवलं आहे अशा पेशंटला सुद्धा तुम्ही विना ऑपरेशन ठीक केलेलं आहे. पहिलं तर एक प्रश्न विचारतो की खरंच विना ऑपरेशन म्हणजे ऑपरेशनची गरज असलेला एखादा पेशंट त्याला तुम्ही
विना ऑपरेशन त्याची गुडघेदुखी किंवा त्याचा जो आजार आहे तो बरा करू शकता का? बरोबर. बेसिकली याविषयी एक पुण्यातलेच एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, नामप्रचलित हॉस्पिटल आहे. त्याचे डायरेक्टर होते डॉक्टर. त्यांचा एक पॉडकास्ट मी पाहिला. त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की 90% रुग्णांना ही ऑपरेशनची गुडघेदुखीची गरज नाही आहे. म्हणजे हे खूप बोल्ड स्टेटमेंट होतं एका ऑर्थोपेडिक सर्जनचं, की जे गुडघेदुखीचे रुग्ण आहेत त्यातल्या 90% रुग्णांना ही ऑपरेशनची गरज नाही आहे. आणि त्यामुळं काय आहे की फक्त वेदने कमी होत नाही आहेत कन्झर्वेटिव्ह मॅनेजमुळं, त्यामुळं आपल्याला ऑपरेशनसारख्या उपचारांना जावं लागतं. ज्यावेळी आम्ही अशा प्रकारचे रुग्ण हाताळायला सुरुवात केली की ज्यांना स्पेशली ऑपरेशन सांगितलं जात आहे, ज्यामध्ये ग्रेड 4चे पेशंट असतात की ज्यांचे आर्टिक्युलर कार्टिलेज 80% डॅमेज आहे आणि त्यांना 5 मिनिटं उभारताही येत नाही, चालताही येत नाही, अशा रुग्णांना ज्यावेळी आम्ही ट्रीटमेंटला घ्यायला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की इट इज अ डिफिकल्ट टू ट्रीट, असं आम्हाला आमच्या पूर्वीच्या अभ्यासापासून वाटत होतं. पण ज्यावेळी आम्ही परत आमच्या ग्रंथांकडे गेलो त्यामध्ये स्पेशली सुश्रुताचार्य जे फादर ऑफ सर्जरी आहेत यांचं एक प्रिन्सिपल होतं. म्हणजे ज्यावेळी आम्ही ॲलोपॅथी ज्यावेळी सर्जिकल इंटरव्हेन्शन करतं त्यावेळी आम्ही आयुर्वेदानुसार पण त्याचा एक सर्जिकल व्ह्यू बघितला. तर त्यांच्यामध्ये खूप छान अशी ओळ होती की ज्यामध्ये सांगितले की स्नेह उपनाह अग्निकर्म बंधनोन्मर्दनानीच स्नायू संध्यस्ते संप्राप्ते कुर्यात यावत अतंत्रिता, हा एक श्लोक होता. ह्या श्लोकाचा अर्थ होता की जर तुम्हाला एखादा रुग्ण हा संध्यांचा आजाराचा असेल तर त्याला काय उपचार केले पाहिजेत, तर त्यांनी सांगितले की ज्यामध्ये अभ्यंग म्हणजे ऑइलनं मसाज करा, त्यानंतर अग्निकर्म करा, उपनाह म्हणजे लेप किंवा पोटीस बांधा, यासारखे उपचार करा. आणि ते कधीपर्यंत करा, तर कुर्यात यावत तंत्रिता, म्हणजे जोपर्यंत त्या रुग्णाला फरक पडत नाही आहे तोपर्यंत हे रुग्ण सातत्यपूर्ण हे उपचार त्या रुग्णासाठी केले गेले पाहिजेत. याच प्रिन्सिपलला अनुसरून हे आमचं आयुर्वेदिक सर्जिकल व्ह्यू घेऊन आम्ही ह्या उपचारांना वापरायला सुरुवात केली. आणि आमच्या लक्षात आलं की ज्यावेळी आम्ही कन्सिस्टन्सी हे उपचार रुग्णांना द्यायला लागलो तर त्यानंतर त्यांच्या क्लिनिकल प्रेझेंटेशनमध्ये खूप चांगली सुधारणा व्हायला लागली. म्हणजे साधारणपणे जे पेशंट 5 मिनिटंही चालू शकत नव्हते ते साधारणपणे 2 किलोमीटर 3 किलोमीटर चालायला लागले. त्याचबरोबर त्यांची जी रेंज ऑफ मोशन होती, म्हणजे गुडघा जो वाकत नव्हता तो पूर्ण चांगल्या पद्धतीनं वाकायला लागला, त्यांची स्टँडिंग कॅपॅसिटी वाढली. आता हे आम्ही कशावर मोजलं, तर मॉडर्न जे कू स्कोर आहे की जे ऑपरेशन पोस्ट ऑपरेटेड जे मानांकनं पाहिली जातात ती सर्व मानांकनं आम्ही त्या मानांकनांवर ह्या उपचारांचा अभ्यास करायला सुरुवात केला. आणि आमचं लक्षात आलं की या मानांकनावर हे उपचार आज चांगल्या पद्धतीनं सिद्ध होत आहेत. आणि त्यामुळं त्या रुग्णांना जसं ऑपरेशन नंतर साधारणपणे रिकव्हरी ही 80 ते 90% पेशंटची होते, तेवढीच रिकव्हरी ह्या SRDP उपचारांनी होते. साधारणपणे या उपचारांचा जो उपचार असतात हे साधारणपणे 4 टप्प्यामध्ये केले जातात आणि ह्याचा कालावधी 3 ते 6 महिन्यापर्यंत असू शकतो. पेशंट परत्वे हा कालावधी बदलतो. यामध्ये स्पेशली डिटॉक्सिफिकेशन नावाची स्टेज असते पहिली. या डिटॉक्सिफिकेशनमध्ये आम्ही क्लिनिक्समध्ये काही उपचार करतो. त्यानंतर स्ट्रेनिंग नावाची स्टेज असते ज्यामुळे आम्ही त्या गुडघ्यांना सांध्यांना बळकटी देतो. 3rd स्टेजमध्ये रूट कॉज रिमूव्हल म्हणजे जे मेटाबॉलिझम आहे ते करेक्ट करतो. आणि 4th स्टेजमध्ये रिजेनरेशन. या 4 टप्प्यातून ज्यावेळी रुग्ण जातो त्यावेळी त्यांचा सांधा हा रिपेअर होतो आणि त्याचं आयुर्मान निश्चित वाढतं. आमच्या असं लक्षात आलं की 10 वर्षापूर्वी ज्यांना ग्रेड 4चे पेशंट होते, ज्यांना TKR सर्जरी 10 वर्षापूर्वी सांगितले, आजही ते व्यवस्थित आहेत. ओके, ते उभे राहतायत, चालतायत. ते उभे राहतायत, चालतायत आणि त्यांच्या सर्व कामं करतायत ते. पहिले तर आपण त्याची एक ॲनाटॉमी फिजिओलॉजी आणि ते पूर्ण समजून घेऊयात की काय आणि ऑपरेशन कशा पद्धतीने टळलं. तुम्ही जसं सांगितलं ह्या 4 स्टेजेस आहेत त्या ऑपरेशनच्या. म्हणजे एक तर गुडघेदुखी का होते, त्याचं एक तर कार्टिलेज हे झालं असेल, बरोबर, खराब झालं असेल किंवा त्याचं वंगण खराब झालं असेल, एक सामान्य लोकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. आणि हे सगळं तुम्ही सांगता की 5 ते 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे पुन्हा रिकवर होऊ शकतं. याचे काही वयाची लिमिट असते याच्यामध्ये? बेसिकली वयाच्या लिमिटचा आम्ही असा विचार केला तर साधारणपणे आमच्याकडे 80 वर्षाचे पण रुग्ण आहेत की ज्यामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीची रिकव्हरी आढळलेली आहे. की 80 वर्षाचे पण रुग्ण आहेत की ज्यांना 75-80तले की जे आज विना ऑपरेशन आमच्या उपचारानंतर गेली 4-5 वर्ष व्यवस्थित आहेत. तर त्यामुळं बेसिकली सांधेदुखी किंवा आमच्या उपचारांचा हाच पार्ट आहे की जसं सुधारण चालले की कुर्यात यावत तंत्रिता, म्हणजे प्रॉपर ते उपचार जोपर्यंत रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत सातत्यपूर्ण करायचे आहेत. जर ते उपचार चिकाटीपूर्ण केले, चिकाटी ठेवून केले तर नक्कीच त्याचा परिणाम दिसून येतो, ज्याला तुम्ही SRDP म्हणतो. 6 महिन्याचा किंवा 7 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये मॅक्सिमम 6 ते 7 महिन्यामध्ये
आपली चांगली रिकव्हरी होते. 90% हां. 80% जितकं टीकेआरचा कालावधी आहे. कालावधी बेसिकली तेवढंच. आज सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये आम्हाला आढळलं आहे की त्यांची सायकॉलॉजी आहे की दे वॉन्ट टू इन्स्टंट रिलीफ अँड परमनंट क्युअर. म्हणजे त्यांना एकतर इन्स्टंट बरं व्हायचं आणि ते परमनंट टिकायला पाहिजे. आज आपण जर व्यवहारात पण बघितलं की इन्स्टंट असणारी गोष्टी परमनंट नाही आहे. नसतं. 2 मिनिटात बनणारी मॅगी 1 तासानंतर खाण्याच्या लायकीची राहत नाही. हम्म. तर त्यानुसार आम्ही जे उपचार विकसित केले यामध्ये इन्स्टंट रिलीफ म्हणजे काही दिवसांमध्येच 10 ते 15 दिवसांमध्ये त्यांना रिलीफ चालू होतं. साधारण 30, 40, 50% रिलीफ हा 15 दिवस ते 30 दिवसांमध्येच येतो आणि 80 ते 90% रिकव्हरी त्यांची 3 ते 6 महिन्यामध्ये येते आणि जी परमनंट क्युअरकडे जाणारी आहे म्हणजे आमचे उपचार सोडल्यानंतरही तुम्हाला त्रास होऊ नयेत या स्वरूपाचे आम्ही उपचार डेव्हलप केलेले आहेत आणि इट इज अ नीड ऑफ टाईम. म्हणजे रुग्णांची जी आवश्यकता आहे पेशंट सेंट्रिक अप्रोच आम्ही बनवला आणि त्या पेशंट सेंट्रिक अप्रोचनुसार आम्ही आमच्या ट्रीटमेंटमध्ये काही बदल केले, ऑर्थोडॉक्स ट्रीटमेंटमध्ये बदल केले आणि त्यामुळे ही रुग्णांना पूरक आणि त्यांच्या सायकोलॉजीला आणि त्यांच्या आजाराला पूरक अशी उपचार पद्धती आम्ही आज विकसित केलेली आहे. सक्सेस रेशो काय आहे याचा? साधारणपणे जे सक्सेस रेशो आहे तर 100 रुग्ण जर आमच्याकडे एनरोल झाले असतील आणि त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे जर 6 महिने किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीप्रमाणे जर उपचार पूर्ण केले तर 100 पैकी 80 रुग्ण हे चांगल्या पद्धतीने आज बरे होत आहेत. त्यामध्ये 60% जे रुग्ण आहेत त्यांची तर ऑपरेशनची गरजच पूर्ण होते आणि राहिलेले 20% जे रुग्ण आहेत ते औषधांनी आज मेंटेन होतात. 20% रुग्णांमध्ये थोडंसं आम्हाला अपयश होतं. त्याचं कारण असं असतं की ज्यामध्ये तो आजार ॲडव्हान्स झालेला असतो बऱ्याच वेळेला आणि त्यांचे लिगामेंट किंवा मिनिस्कस हे खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज असेल आणि त्या पेशंटची त्यांच्या घरच्यांची सायकोलॉजी तेवढीच स्ट्रॉंग नसेल तर अशावेळी आम्हाला लिमिटेशन्स येतात. पण 80% हा आम्ही सक्सेस रेट आमच्या पूर्ण ॲनालिसिसमध्ये आमच्या 10 वर्षाच्या ह्या पूर्ण अभ्यासात आम्हाला दिसून आलेला आहे. बरं. आणि खर्च जर समजा TKR करण्यासाठी किंवा टोटल नी रिप्लेसमेंट करण्यासाठी किंवा कुठलंही ऑपरेशन बरं. करण्यासाठी 100 रुपये खर्च येत असेल तर या ट्रीटमेंटसाठी किती खर्च येतो? बेसिकली उपचारांचा खर्च हा सगळ्यात महत्त्वाचा आज कन्स्ट्रेंट आहे. कारण आज सांधेदुखीसाठी आम्ही बघतो तर अनेक प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. त्या आम्हाला सांगतात आम्ही लाखो रुपये आज या उपचारांसाठी घालवलेले आहेत वेगवेगळ्या डॉक्टरांकडे 4 ते 5 वर्षांमध्ये आणि आज आमचा गुडघा आहे त्यापेक्षाही खराब झालेला आहे. तर आम्ही जे उपचार विकसित केले आहेत याचा खर्च मॅक्झिमम एक 20 ते 25% ऑपरेशन खर्चाच्या होऊ शकतो. स्टँडर्ड जे ऑपरेशन खर्च आहेत की ज्यामध्ये बेअर मिनिमम चांगल्या क्वालिटीचं ऑपरेशन केलं की ज्यांचा गुडघा हा 10-15 वर्षानुसार चांगला राहणार आहे त्याचा खर्च जर विचार केला तर आमचा उपचार हा 20% ते 25% जास्तीत जास्त खर्चात येऊ शकतो. साईड इफेक्ट्स असतात काही? बेसिकली आणि दुसरा एक पार्ट आहे की आम्ही जे रुग्ण आता बघतोय त्यामध्ये असं आहे की आज समजा मी दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर 2 वर्षांनी मला मणक्याचा त्रास होतोय आणि परत मला मणक्याचं ऑपरेशन सांगितलं जाते किंवा आहे त्या गुडघ्यामध्ये रिकरन्स होतोय. तर या सगळ्याचा विचार करता आपण जर विचार केला तर रिकरन्स हा ऑपरेशन नंतर सुद्धा आहे. तर त्यामुळं हा रिकरन्स टाळण्यासाठी तुम्हाला ही उपचार पद्धती जास्त चांगली कारणीभूत ठरू शकते. ओके. आणि SRDP मध्ये रिकरन्स? बेसिकली SRDP उपचारानंतर जर आम्ही जे सांगतो डूज अँड डोंट्स हे पाळले तर ऑलमोस्ट रिकरन्स कमी येतात. म्हणजे घरामध्ये फक्त अभ्यंगा मात्रेत नित्य महाभगवडांचे हा श्लोक आहे हा जर नित्यनेमाने पाळत राहिला तर ऑलमोस्ट सांधेदुखी नियंत्रणात राहू शकते. हे अभ्यंग इतकं महत्वाचं आहे? अभ्यंग तर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या जीवनशैलीचा जो आज आपण करत नाही आहोत. ओके. आणि SRDPचे काही साईड इफेक्ट्स वगैरे? SRDPचे साईड इफेक्ट्स असे खूप मोठे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत कारण जी औषधं आम्ही बनवतो ही एक विशिष्ट प्रकारच्या प्रोसेसनुसार बनवतो आणि ही प्रोसेसमुळे आम्ही असा प्रयत्न करतो की आम्ही ज्यावेळी उपचार करतो तेव्हा ॲलोपॅथिक घेतलेल्या औषधांचा विचार करून सुद्धा ते काउंटर होऊ नये त्याचा आम्ही विचार करत असतो. जसे काही स्टिरॉइडल्स मेडिसिन असतात किंवा ॲनालिसिक असतात की ज्यांचा लिव्हर आणि किडनीवर दीर्घकाळाचा परिणाम होतो. तर हे सेपर साईड आम्ही मेडिसिन बनवले ज्यांना एक विशिष्ट प्रकारची भावना नावाची एक प्रोसेस आयुर्वेदात सांगितलेली आहे जी वापरल्यामुळे आम्ही ते साईड इफेक्ट बऱ्याच अंशी आमच्या होऊ नये त्याचा प्रयत्न करतो. दुसरा पार्ट आहे जो थेरपीज असतात. ह्या थेरपीज पण आम्ही खूप इझी टू यूज केलेल्या आहेत की ज्यामध्ये रुग्ण हे रोजच्या रोज डेली रुटीनमध्ये येऊन करू शकतात. तर त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स किंवा पेशंट ॲडव्हर्स होणे अशी गोष्ट खूप कमी क्वचित आम्हाला आढळून आलेली आहे 10 वर्षामध्ये. याच्यासाठी जे तुम्ही कर्म सांगितले ते पंचकर्मातलेच काही कर्म आहेत जे की बेसिकली जी पंचकर्मात जी प्रोसिजर आहे त्या पंचकर्मातल्या प्रोसिजर्समधल्या काही मॉडिफाईड ट्रीटमेंट आम्ही बनवल्या. पंचकर्म ही एक खूप श्रेष्ठ अशी उपचार पद्धती आहे आणि त्याला खूप काही असे नियम आहेत की जे नियम व्यवस्थित पाळूनच ते उपचार करायचे आहेत. ज्यामध्ये अष्टमहादोषकर भाव सांगितलेले आहेत की अष्टमहादोषकर भाव असतात तर ते करून तुम्हाला पंचकर्म करता येत नाही. जसे उच्चरवातन मृतक शोभम विचंक्रमण आसने असं सांगितलंय. म्हणजे तुम्ही
प्रवास नाही करायचा आहे, दिवा स्वॉप नाही करायचा आहे, ठीक आहे, मोठ्यानं बोलायचं नाही आहे, असे खूप लिमिटेशन्स या पंचकर्म उपचारांना असतात. पण ज्यावेळी आम्ही हे उपचार वापरले त्यामध्ये आम्ही स्थानिक उपचारांवर भर दिला. जो सांधा खराब आहे तो खराब सांध्यावर उपचार केले आणि ते खराब सांधा दुरुस्त करण्यासाठी यातल्या ट्रीटमेंट मेथॉलॉजीज आम्ही मॉडिफाय केल्या, ज्या युजर फ्रेंडली आहेत, ज्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप मोठ्या प्रमाणात बनणार नाही आहेत आणि त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी असतात. पेशंटला 6-7 महिने क्लिनिकला यावं लागतं. बेसिकली पहिल्या महिन्यामध्ये पेशंटला क्लिनिकला यावं लागतं. नंतर जे असतात ते फॉलोअप्स असतात आणि फिजिओचा गायडन्स असतो, तो तुम्हाला मेडिसिनली फॉलो करायला लागतो. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 4th ग्रेडला आलेला एखादा पेशंट ज्याला ऑपरेशन सुचवलेलं आहे आणि तुम्ही त्यांचा स्टडी केल्याच्या नंतर सुश्रुतांच्या ग्रंथामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही आजची प्रॅक्टिस करता किंवा त्यांना ऑपरेशनपासून वंचित ठेवता, वाचवता थोडक्यात. पण काय होतं की सामान्य प्रेक्षकांच्या आणि कोणाच्याही मनात पुढचा प्रश्न येत असतो, कमेंट सुद्धा येतात, हे सुश्रुतांनी लिहिलेलं सायन्स म्हणा जे काही आयुर्वेद वगैरे असेल तर ते फार काळापूर्वीचं आहे, पुरातन आहे. मग ते आजची कंडिशन बदललेली आहे, अगदी पेशंटची कंडिशन बदलली, क्लायमॅटिक कंडिशन बदलली, सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. तर त्या काळात लिहिलेलं हे आज तेवढं रिलेटेबल होतं का किंवा लागू होतं का? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. बेसिकली जो आज सुश्रुताचे जे प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे आज आम्ही अनेक ऑर्थोपेडिक किंवा आम्ही कॉन्फरन्सेस अटेंड करतो, त्यामध्ये एक आमचे जे जयपूरची आमची युनिव्हर्सिटी आहे त्याचे एक व्हाईस चान्सलर आले होते आणि त्यांनी हा एक खूप विषय मोठा मांडला होता की खरंच ते सुश्रुताचे प्रिन्सिपल्स आज लागू होतात का? तर सुश्रुतामध्ये जी शस्त्र सांगितली आहेत, ज्या ट्रीटमेंट मेथॉडॉलॉजी सांगितलेल्या आहेत त्या आजही तंतोतंत लागू होतात. उदाहरणार्थ कॅटरॅक्ट नावाची जी सर्जरी होती ती पहिल्यांदा सुश्रुताचार्यांनी केली आणि या सुश्रुताचार्यांनी आजसुद्धा कॅटरॅक्टसाठी सर्जरीच करावी लागते. म्हणजे कॅटरॅक्टसाठी सर्जरीची मेथड बदलली असेल पण सर्जरी हाच उपक्रम करावा लागतो. आणि सांध्यांमध्ये जे त्यांनी सांगितलेले जे लक्षणं आहेत आणि जे उपचार आहेत, त्या काळामध्ये पट्टबंधनासारखे उपचार सांगितले होते, ते आज वेगळ्या मॉडिफाईड पद्धतीने केले जातात, पण प्रिन्सिपल तेच आहे. त्यामुळे आम्ही जे वापरतो सुश्रुत हा प्रिन्सिपल आम्ही वापरतो आणि ते प्रिन्सिपल हे इटर्नल आहेत. इटर्नल म्हणजे अजून हजारो वर्षानंतर सुद्धा ते प्रिन्सिपल शाश्वत असणार आहे. फक्त येणाऱ्या काळानुसार जे काही वैद्यकशास्त्र त्यावेळी जे प्रगत असेल त्याच्याशी सांगड घालून ह्याचा वापर करायला सांगितलेला आहे. तर त्याची सांगड आम्ही आत्ता जे प्रचलित वैद्यक आहे, ज्याला मॉडर्न सायन्स म्हणतो, त्याच्याशी आम्ही सांगड घालून ह्या वापरतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम आज आम्हाला दिसून येत आहे. म्हणजे आजही ते तेवढंच रिलेटेड आहे. ओके. महिलांमध्ये हे प्रमाण 2 ते 3 पट जास्त असं सांगितलं जातं. बरोबर. महिलांमध्ये हे प्रमाण खूप जास्त, स्पेशली सांधेदुखीचं आढळतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जसं म्हटलं जातं की नदी ही वेगाने शुद्ध होते तशी स्त्री ही पाळीनं शुद्ध होते. हा एक बेसिक कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये स्त्रीला एक वेगळा अवयव दिला आहे की ज्यामध्ये तिला पाळीनं शरीर शुद्ध करण्याची मुभा आहे. पण आजच्या काळामध्ये ह्या मासिक पाळीच्या तक्रारी असतील, त्याचबरोबर वाढलेलं LSCSचं प्रमाण असेल, यामुळं या मासिक पाळीच्या तक्रारी प्रमाणामुळे त्यांच्या शरीरात आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचबरोबर महिलांना हे थंड पाण्यामध्ये काम करावं लागतं. सुतिका परिचर्या जी आहे की म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही शेकशिगडी करायची होती ती आज चांगल्या पद्धतीने केली जात नाही आहे आणि त्यामुळं जे मासिक पाळीतली जी विश्रांती आहे ती घेतली जात नाही आहे. यामुळं स्त्रीच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे असे दुष्टी, रक्ताची आणि सगळ्या टॉक्झिन्स तयार होतात आणि ते साठण्याचं सगळ्यात महत्त्वाचं स्पेस जी आहे ती हे सांधे आहेत आणि त्यामुळे त्यांचं संधिवाताचं प्रमाण वाढतं. बऱ्याच वेळेला मेनोपॉज नंतर किंवा हिस्टेक्टॉमी इट इज द वन ऑफ द कॉज. आम्ही पाहिलेलं आहे की आमच्याकडे येणाऱ्या ज्या 50 नंतरच्या किंवा 60 नंतरच्या महिला आहेत तर त्यांच्यामध्ये हा त्रास का झाला की त्यांचं रजोनिवृत्तीपूर्वी त्यांची हिस्टेक्टॉमी करण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये आफ्टर मेनोपॉज हे जे हार्मोन्सचं प्रमाण होतं हे इम्बॅलन्स झालं आणि त्यामुळे कॅल्शियम अब्सॉर्प्शन नाही झालं, डिजनरेशन फास्ट झालं आणि त्यामुळे सांधेदुखी बळावताना आम्हाला दिसून येत आहे. तर हा एक कारण असेल. त्याचबरोबर त्या स्त्रियांचं जे अजून एक महत्त्वाचं कारण आहे की त्यामध्ये ते स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं जास्त दुर्लक्ष करतात, घरातल्यांची काळजी जास्त घेणे आणि स्वतःचे जे त्रास असतील ते अंगावर काढणे आणि त्यानंतर मग उपचारांना वेळ होतो आणि त्यामुळं आजार पूर्ण मोठ्या प्रमाणात बळावतो असं आम्हाला दिसून आलेलं आहे. काय होतं कधी कधी प्रेक्षकांना सुद्धा ना केस स्टडी ऐकायला फार आवडतात. म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं की 4th ग्रेडचे एखादं आर्थरायटिस आहे त्याला ऑपरेशन शिवाय पर्यायच नसतो असे सगळे डॉक्टर सांगतात आणि तुम्ही ते पेशंट SRTPने ठीक करता. अशा काही केसेस आहेत ज्या अगदीच अशक्य होत्या, ते ऑपरेशनही करू शकत नव्हते पण ते बेसिकली ठीक झाले. खूप छान केस होती. 2017-18 आमच्याकडे आली होती.
ती लेडी होती मुंबई सेंट्रलला राहत होती आणि ती सर्व्हिसला होते दहिसरला आणि मुंबईमध्ये त्यांना लोकलनं प्रवास करायला लागायचा आणि त्यामुळे त्यांचा गुडघा ग्रेड 4ला असल्यामुळे त्यांना व्हीआरएस घ्यावे लागले. त्या खूप निराशेने त्यांनी व्हीआरएस घेतली होती. त्यांचा गुडघा हा फोल्डच होत नव्हता आणि त्या गुडघ्या ओढत ओढत चालत होत्या आणि ज्यावेळी त्या उपचाराला आल्या त्यावेळी त्यांना कुठल्याही प्रकारची 5 मिनिटांसही चालणं शक्य नव्हतं. पण त्यांनी एक आमच्या उपचाराने एक ट्रस्ट ठेवला, विश्वास ठेवला आणि उपचार कंटिन्यू केले आणि दररोज म्हणजे आम्ही फॉलोअपला चुकू पण त्याबरोबर औषधं संपल्यानंतर येऊन औषध घेत असतात. सांगितल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पळल्या आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की 3 ते 4 महिन्यानंतर त्या स्वतः 5 किलोचं वजन घेऊन चालतायत. त्यानंतर अशाच मला एकदा फॉलोअपला भेटल्यानंतर त्या मला म्हणल्या की डॉक्टर मला आता मी चालू शकते पण मला जे गेट टुगेदर आहे आणि आमचं फॉरेनमध्ये गेट टुगेदर आहे, मला विमानानं जायचं आहे आणि मला त्यांच्यावरच चालायचं तर मी चालू शकेन का? तर त्यांना सांगितलं नक्कीच तुम्ही हे चालू शकाल, थोडेसे उपचार घ्यायला लागतील आणि त्यानंतर त्या विमानानं प्रवास करून चालून आल्या आणि त्यांच्या ना की एवढंच गोष्टी की त्या बाकीच्या लोकांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने चालत होत्या आणि ज्यावेळी त्यांचे आम्ही एक्सरेज केले त्या एक्सरेमध्ये पण आम्हाला इम्प्रूव्हमेंट आले. इंटर आर्टिक्युलर जॉईंट स्पेस होती ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली होती आणि साधारणपणे गेली 6 वर्ष त्या आता आमच्या कुठल्याही प्रकारच्या 7-8 वर्षाला उपचारावर नाही आहेत तर आज पण त्या व्यवस्थित चालत आहेत. म्हणजे ही एक आमच्यासाठी एक इन्स्पायरिंग स्टोरी होती की ज्यामध्ये एखादी लेडी आहे की जी स्वतःचा पाय घासत ओढत येते आणि ती विमानानं प्रवास करून फॉरेनमध्ये जाऊन व्यवस्थित चालून फिरून येते कुठल्याही प्रकारच्या औषधांशिवाय. हे त्याचं यशाचं गमक आहे असं आम्हाला वाटतं. ओके. हे केस स्टडीज वगैरे आपण सबमिट करून आजकाल आयुर्वेदिक उपचार पद्धतींना सायंटिफिकली प्रूव्हन नाहीत असंच म्हटलं जातं बरोबर. सगळीकडे. मग इतक्या सगळ्या केस स्टडी असताना सुद्धा हे असं का आयुर्वेदाला म्हणजे सावत्राईसारखं बघितलं जातं, मला तो प्रश्न विचारायचा आहे. बेसिकली याचा जर विचार केला तर आज प्रत्यक्ष प्रमाणाला खूप महत्त्व आहे. मॉडर्न सायन्स हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणतं. म्हणजे बाप दाखवून नाही तर श्राद्ध घाला अशी एक म्हण आहे अगदीच. आपल्यामध्ये की ज्यामध्ये तुम्ही क्लिनिकली प्रूव्हन करा, त्या पॅरामीटर्सवर त्यावर प्रूव्हन करा, हे जास्त उपयोगाचं समजलं जातं. जसं आज म्हटलं जातं की आयुर्वेदामध्ये संशोधन नाही आहे, रिसर्च नाही आहे. रिसर्च आमच्यानुसार रिसर्च ही एक लँग्वेज आहे, रिसर्च ही एक आपला अभ्यास मांडण्याची पद्धती आहे. तर आयुर्वेदामधले जे काही टेक्स्ट किंवा जे काही श्लोक आहेत हे ऑलरेडी रिसर्च्ड आहेत आणि ते प्रूव्हन आहेत. फक्त त्याला ज्या वैज्ञानिक परिमाणावर म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणावर त्याला प्रूव्ह करायचं आहे. हे करण्याची गोष्ट जास्त मोठ्या प्रमाणात आयुर्वेदामध्ये नाही आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, युक्ती प्रमाण, अनुमान प्रमाण अशा अनेक प्रमाणांचा विचार केला जातो की ज्याचा अंतर्भाव ह्या मॉडर्न सायन्समध्ये नाही आहे. तर त्यामुळं आपण त्या पॅरामीटर्सवर ज्यावेळी हे प्रूव्ह करायला लागू तर त्यावेळी सर्व लोकांना याची मान्यता होऊ शकते. तर त्या पद्धतीनं काही रिसर्च स्टडीज पण आज आम्ही प्रूव्ह करतोय. साधारणपणे 25पेक्षा जास्त आमचे रिसर्च पेपर्स आज आम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडीज असतील, क्लिनिकल ट्रायल्स असतील, केस स्टडीज ह्या इंटरनॅशनल ग्लोबली पब्लिश करतो आहोत आणि अनेक डिसीजवर त्याचं काम पण चालू आहे. तर आमच्यानुसार हा रिसर्च इचं लँग्वेज म्हणजे ज्या भाषेमध्ये लोकांना समजायला पाहिजे त्या भाषेमध्ये आज मांडणं ही गरजेचं आहे आणि त्यावर आयुर्वेदामध्ये खूप चांगलं आज काम सुरू झालेलं आहे. म्हणजे जे आहे ते मांडलं जात आहे लोकांकडून. बरोबर. चिकनगुनिया, त्याच्यानंतर डेंग्यू अशा काही आजारानंतर एक सांधेदुखी राहते काही दिवस. कोविडमध्ये एक महामारी आली. हो. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना म्हणजे असं सांगितलं जातं की हे कोविडची लस घेतल्यामुळे झालेलं आहे किंवा मला त्यावेळेस कोविड झाला होता, रेमडेसिवीर घेतलं होतं, बरोबर. त्यावेळेस स्टिरॉइड्स खूप झाले, बरोबर. नेक्रोसिसचे केसेस खूप बरोबर. जास्त वाढलेले हो. आहेत. तर हे आफ्टर कोविड सांधेवातावरती काही परिणाम झाला किंवा ते त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? बेसिकली आपण हे 2 प्रश्नांना वेगळं करूया. एक कोविड आणि पोस्ट वाढल्यानंतर. ओके. कोविड-19 हा जो आजार होता की ज्यामध्ये जो व्हायरस होता हा mRNA होता. ठीक आहे, म्हणजे तो मृत होता आणि आपल्या बॉडीमध्ये शरीरात जात होता. हा कोविड करत काय होता, ह्याची पॅथॉलॉजी काय होती, ही पॅथॉलॉजी जर डिफाईन केली तर हा कोविड हा आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स आहेत तर त्या टॉक्झिन्सना उद्दीपित करत होता. त्याचं काम फक्त इग्निशन होतं. म्हणजे जसं बघितलं गेलं तर आम्ही त्याचा अभ्यास केला तर आयुर्वेदात सप्तधातू सांगितले तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर ज्यावेळी असं आढळलं की हा जो mRNA आहे किंवा कोविडचा व्हायरस आहे हा आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्रात ह्यामध्ये जातो आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो धातू विगुण आहे किंवा कमजोर आहे त्या धातूचे आजार होतात असं आम्हाला आढळून आलं. म्हणजे ह्या कोविडमध्ये आम्ही अनेक प्रकारचे आजार बघितले जे यांच्यामध्ये अस्थि आणि मज्जा या अवयवांचे दुर्बल होते. तर त्यांना हा सांधेदुखीचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला की आम्ही असेही पेशंट बघितले ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे उपचार नाही घेतले पण तरी पण आम्हाला हा
हा सांधेदुखीचा त्रास झाला. दुसरा पार्ट होता की कोविडमध्ये गेलेले जे उपचार होते की ज्यामध्ये स्टिरॉइड डिपेंडन्सी खूप खूप जास्त. मोठ्या प्रमाणामध्ये द्यावी लागली. ती त्या काळातली गरज होती गरज होती. म्हणून ती द्यावी लागली. पण ह्या स्टिरॉइडच्या परिणामामुळं या सांध्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डॅमेजेस सुरू व्हायला लागले. स्पेशली एव्हियन प्रकारचा जो रुग्ण आहेत, अव्हेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर, Yes. हे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज या कोविड नंतर वाढायला लागले. आता कोविडची ॲक्यूट फेज गेलेली आहे, पण कोविडची क्रोनिक फेज असूनही चालू आहे असं आम्ही म्हणतो, की ज्यामध्ये या कोविडमुळं जे क्रोनिक आजार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आज बळावताना दिसतात आहेत. आणि त्यामुळे आर्थरायटिस हे त्या कोविडच्या परिणामस्वरूप क्रोनिक डिसीज म्हणून या स्वरूपामध्ये आज आपण पाहतो आहे. दुसरा जो प्रश्न होता ज्यामध्ये पोस्ट व्हायरल आर्थरायटिस, स्पेशली चिकनगुनिया किंवा डेंग्यू, हा एक प्रकार या कोविड नंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आढळतो, की ज्याच्या काही छोट्या छोट्या इपिडेमिक्स येतात की ज्यामध्ये काही कालावधीपुरते हे येतात आणि त्यामुळं सांधेदुखी बळावते. म्हणजे मला कुठल्या सांध्याचा त्रास नव्हता, अचानक मला ताप आला आणि ताप आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला उठता येईना, चालता येईना, फिरता येईना आणि मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला रेस्ट घ्यावी लागेल, इंजेक्शन दिली, त्यामध्ये पेन किलर आणि स्टिरॉइडची इंजेक्शन दिली. त्यामुळे काही ठिकाणी माझा त्रास कमी आला आणि मला 15-20 दिवसानंतर चालता यायला लागले, पण माझी सांधेदुखी सुरुवात झाली. माझे सांधे अजूनही दुखत आहेत. तर ह्यामध्ये कसं होतं की ज्यावेळी पोस्ट व्हायरल आर्थरायटिस म्हणजे चिकनगुनियाचा जो डास असतो तर चावल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये काही टॉक्झिन्स विशिष्ट प्रकारे तयार करतात, ते सांध्यामध्ये सूज तयार करतात आणि सूज तयार झाल्यामुळे ह्या वेदना होतात आणि या वेदना पूर्ण तयार झालेली जी इन्फ्लामेटरी प्रोसेस आहे ते पूर्णपणे कमी न झाल्यामुळं हे सांधेदुखी क्रोनिसिटीमध्ये जाते आणि त्यांना त्रास होतो. तर यासाठीही आम्ही काही उपचार डेव्हलप केले ज्यामध्ये पोस्ट व्हायरल आर्थरायटिसची सांधेदुखी 100% बरी होऊ शकते, की ज्यामध्ये ते पेशंट 5-5, 10-10 वर्ष या पोस्ट व्हायरल आर्थरायटिसच्या सांधेदुखीमुळे त्रस्त असतात. जे प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते पूर्णतः 100% सांधेदुखी मुक्त कुठल्या होऊ प्रकारची शकतात. उपचार पद्धती आहे ती? बेसिकली आम्ही SRDP उपचार पद्धती जी आहे त्यामध्ये पोस्ट व्हायरलची एक उपचार पद्धती विकसित केली, ज्यामध्ये आम्ही काही औषधं आहेत आयुर्वेदिक ती गुळामधून चढत्या क्रमाने देतो आणि त्यानंतर एक लॅक्झेटिव्ह म्हणजे जुलाबाचं औषध, विरेचनाचं औषध देतो आणि त्यामुळे पूर्ण हे टॉक्झिन्स गोळा करून आम्ही शरीराच्या बाहेर इलिमिनेट करून टाकतो. ज्यावेळी इलिमिनेट करून टाकले जातात त्यावेळी पूर्णतः त्यांचे सांधे हे वेदनामुक्त होतात आणि कुठल्याही प्रकारचे सांध्याचं दुखणं राहत नाही. जर असे पेशंटचा ॲक्यूट केसला म्हणजे ज्यावेळी पोस्ट व्हायरल आर्थरायटिस होतो त्याच काळात तात्काळ आले तर ते लोक 7 ते 8 दिवसामध्ये 100% पूर्णतः बरे होऊ शकतात. आणि क्रोनिक असतील की ज्यांनी आधी मॉडर्न उपचार घेतलेले आहेत तर त्यांना आम्ही हे उपचार वेगळे विशिष्ट प्रकारचे गुळातले औषधं देऊन ते पूर्ण डिटॉक्सिफाय करून त्यांची सांधेदुखी आज पूर्णतः नष्ट करतो. सांधेदुखी होऊ नये हा. म्हणून काही असे घरगुती उपाय 3-4 आपल्या प्रेक्षकांसाठी आपण सांगू शकतो? बरोबर. असे बेसिकली सांधेदुखी होऊ नये याचा जर विचार केला तर जसं म्हणलं की अभ्यंगमाचरित नित्यम हा सगळ्यात सांधेदुखी मुक्तीचा एक राजमार्ग म्हणला पाहिजे. ओके. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये तुपाचं प्रमाण ज्या स्पेशली गाईच्या तुपाचं प्रमाण थोडंसं तरी ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर खाणारे जे आहार आहेत त्यामध्ये कोरडे अन्न आपण टाळायला पाहिजे. स्पेशली त्यामध्ये मुगामध्ये डाळीमध्ये मूग हा डाळ सगळ्यात श्रेष्ठ सांगितले ते आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. त्याचबरोबर फ्रीजमधला आहारी पदार्थ आहे ते आपण टाळले पाहिजेत, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर जे बृहण करणारे पदार्थ आहेत ज्याला आयुर्वेदात म्हटलं जातं जसं खारीक आहे, डिंक आहे, खोबरं आहे, शेंगदाणे आहे, या प्रकारचे जे आहार आहेत की जे सांध्यांमधली जी बळकटी आहे ती कमी नाही पडू देणार आहे तर ते आपण आहारामध्ये खाल्ले पाहिजेत. महिलांनी शक्यतो अहिळाचे लाडू हे असतात हे आपल्या आहारामध्ये ठेवले पाहिजे. डिंकाचे लाडू आपल्या आहारामध्ये यायला पाहिजेत की ज्याच्यामधून हा त्रास नक्कीच आपल्याला कमी होऊ शकतो. स्पेशली आयुर्वेदामध्ये सांगितले की षड्रसात्मक आहाराला असायला पाहिजे, ज्यामध्ये आपण जसं तेला तुपाला दूर केलेलं आहे तसं आपण गोड रसाला पण दूर केलेला आहे डायबिटीसच्या कारणामुळं. आणि हा गोड रस हा ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये सांध्यांमध्ये बळकटी तयार करणार आहे आणि तो आपण कमी घेतल्यामुळं हा त्रास बळावू शकतो. तर आहारामध्ये ते गोड पदार्थ ही डायबिटिक नसलेल्या लोकांनी आहारामध्ये ठेवायला पाहिजे. तेल चोळण्याची एक फार जुनी पद्धत आहे. दुखायला लागल्याच्या नंतर वेगवेगळे तेल येतात, म्हणजे ते डीपीचं जळालेलं तेल असेल किंवा पक्ष्यांचे वगैरे ते काही तेल असतील, याचा कितपत परिणाम होतो? बेसिकली तेलाचे 2 प्रकार असतात. एका तेलामध्ये एक व्होलाटाईल ऑइल नावाचा एक प्रकार असतो आणि एक असतं की नॉर्मल ऑइल्स असतात. व्होलाटाईल ऑइल असतात हे काय करतात की हे इरिटंट असतात आणि त्यामुळे ना स्पेशली इन्स्टंटली ते पेन रिलीफ देतात. पण त्या इन्स्टंटली पेन रिलीफ देऊन ते काही कालावधीपुरतंच ते पेन कमी होतं. ज्यावेळी त्यांचा इफेक्ट कमी होतो त्यावेळी परत पेन व्हायला लागतं. आणि काही आयुर्वेदिक औषधी तेल असतात की जी औषधी सिद्ध करून वापरली जातात आणि त्या औषधी सिद्ध तेलामुळं इन्स्टंटली जरी पेन नाही कमी आलं तरी त्या सांध्यांची बळकटी वाढून त्यानंतर त्या वेदना चांगल्या पद्धतीने आटोक्यात येतात. तर बऱ्याच वेळेला ह्या तेल वापरण्याचा प्रघात म्हणजे सांधेदुखी सुरू झाली तर आपल्याला बाम आणि तेल आठवतं आणि तिथूनपासून हा प्रवास सुरू होतो
आणि त्यामुळं इन्स्टंटेनियसकडे न जाता परमनंट क्युअरचा जर विचार करायचा असेल तर फक्त ना सांध्यासाठी तर संपूर्ण अंगासाठी जर तेल लावत राहिलं तर तो सांधेदुखीचा त्रास चांगल्या पद्धतीने आटोक्यात येऊ शकतो. स्प्रे आणि हे पेन जेल वगैरे जे असतात त्याच्याकडे कसं बघता आपण? स्प्रेन आणि पेल जे खूप असे चांगले स्प्रेन पेल जे ॲज मॉडर्न मेडिसिनमध्ये पण आहेत आणि आयुर्वेदिकमध्ये पण आहेत. पण यांचा उपयोग हा स्प्रेन म्हणजे ज्या ठिकाणी आकडण किंवा मोच येते ज्याला म्हणतो आखडलेपणा जो असतो तो कमी करण्यासाठी या स्प्रेचा खूप चांगला तात्काळ उपयोग होतो. स्प्रे मारल्यामुळे ती मोच किंवा आकडण चांगल्या पद्धतीने निघून जाते. पण तेवढेच तो भाग सोडला तर त्या स्प्रेनचा किंवा यांचा खूप मोठा रोल नाही आहे. ग्रेड 2 ग्रेड 3 अर्थरायटिसमध्ये घरच्या घरी आई असेल ते मुलाला किंवा यांना चोळायला सांगते, केलं पाहिजे असं? बेसिकली कुठलेही तेल वापरताना यामध्ये स्पेशली डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर ती वापरली तर तुम्हाला स्पेसिफिकली ती गोष्ट समजेल. जसं यामध्ये कॉन्ट्रोवर्सी आहे की ॲलोपॅथिक डॉक्टर किंवा ऑर्थोपेडिक सर्जन म्हणतात तुम्ही कुठल्याही प्रकारचं तेल वापरायचं नाही आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात तुम्ही उपचार तेलापासून सुरुवात करा. म्हणजे त्यांनी स्ट्रिक्टली लिहून दिलं असं पेपरवर नो ऑइल मसाज आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात तुमची सुरुवात मसाज करून करणं. हा एक खूप कॉन्ट्रोवर्सी आहे. याकडे आम्ही असं पाहतो की बेसिकली इन्फ्लामेटरी प्रोसेस ज्यावेळी आहे बॉडीमध्ये त्यावेळी आयुर्वेद पण म्हणतं की तेल खूप लावायला नाही पाहिजे, की ज्यामध्ये आम्हाला आयुर्वेदामध्ये त्याला आम अवस्था म्हटलेलं आहे. मसाज केला तर ते ॲडव्हर्स होऊ शकतं. तर त्यामुळं ह्या इन्फ्लामेटरी प्रोसेसमध्ये काही विशिष्ट प्रकारची तेलं आहेत तीच वापरायला सांगितली आहेत. पण सरसकट जर तेलं वापरली तर इन्फ्लामेटरी प्रोसेस वाढत शकते असंही आयुर्वेद म्हणतं. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेऊन कोणत्या प्रकारचं तेल मी लावू हा जर हे समजून जर उपचार केला तर तो नेमका होऊ शकतो. नाहीतर त्रास वाढण्याला तो ऑइल मसाज हे कारण होऊ शकतं. अजून काही आहे स्पेशल जे माझं विचारायचं राहिलं आणि तुम्हाला नक्की सांगायचं होतं? बेसिकली 2 गोष्टी आहेत की त्यामध्ये गॅरंटी हा एक पार्ट असतो. हो. तो आपला चर्चेचा राहून गेला की ज्यामध्ये आज आमच्याकडे जे सांधेदुखीचे रुग्ण येतात हे आमच्याकडे येतात, तुम्ही आम्हाला गोळ्या वगैरे देतात, त्याची काय गॅरंटी राहील ना? डॉक्टरांना विचारतात. तर त्यामुळं हा जो गॅरंटीचा पार्ट आहे ह्या गॅरंटीचा जो पार्ट आहे की याला ज्यावेळी आम्ही डॉक्टरांची ट्रेनिंग शिकतो त्यामुळे सगळेजण विचारतात की सर तो पेशंट म्हणतोय की आम्हाला ह्याच्या उपचारांची गॅरंटी आहे का हे विचारलं जातं. बेसिकली आज आम्ही रुग्णांची ज्यावेळी सायकोलॉजी समजून घेतो त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की ह्या रुग्णांचा डॉक्टरांचा एक ट्रस्ट गेलेला आहे. आणि हा ट्रस्ट का गेलेला आहे की वारंवार या एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उपचार मिळतील अशा अपेक्षेनं तो जातो आणि तिथं त्याची अपेक्षा फोल ठरते आणि त्याचा एक वैद्यकीय उपचार पद्धतीवरच मग तो कुठल्याही प्रकारची उपचार पद्धती असो त्याचा विश्वास केलेला आहे. हा एक पहिला पार्ट आमच्या लक्षात आला की आम्ही लक्षात घेतो गॅरंटी याचा अर्थ आर यू कॉन्फिडंट, म्हणजे आम्ही तुमच्याकडे उपचार घेत आहोत पण तुमच्या उपचाराने आम्ही बरे होऊ शकू याचा तुम्हाला कॉन्फिडंट आहे का, अशा पद्धतीने आम्ही त्यांचा गॅरंटी ह्या शब्दाचा अर्थ घेतो. आणि त्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की हो आम्ही अशा प्रकारचे तुमचे उपचार चांगल्या पद्धतीने करू आणि आमची ती गॅरंटी आहे. आणि ज्यावेळी गॅरंटी ह्या शब्दाचा अर्थ आम्ही या कॉन्फिडन्सवर घेतो तर त्यावेळी आम्ही ज्यांना तो अश्युरन्स देतो त्या ॲश्युरन्समध्ये आम्ही खडे उतरण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि ज्यावेळी ह्या ॲश्युरन्समध्ये खडे उतरतो आम्ही त्यावेळी पेशंट लक्षात येतं की नाही यांच्याकडे उपचाराची ह्या गॅरंटी आहे. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मला आज वाटतो की ट्रस्ट आज कुठल्याही तरी ह्या सांधेदुखीच्या रुग्णांचा ह्या सांधेदुखीच्या ओव्हरऑल उपचारांवरनं जात आहे. आणि याचा सर्वात जर परिणाम बघितला जो आर्थिक आणि लॉस जो होतोय रुग्णांचा तर यानुसार सांधेदुखीसाठी योग्य उपचार आणि योग्य वैद्य तुम्हाला मिळणं किंवा योग्य उपचार मिळणं हे आज गरजेचं आहे. आणि यासाठी तेवढं त्या रुग्णाचं पुण्य असायला पाहिजे असं आम्ही पण म्हणतो की तुम्हाला योग्य उपचार सापडण्यासाठी हे गरजेचं आहे. खूप थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप छान चर्चा झाली. प्रत्येक विषयावरती अगदी तुम्ही सूचक पद्धतीने आणि फार गाढा अभ्यास तुमचा संस्कृतचा किंवा आयुर्वेदाचा आहे हे सगळं दिसून येते. आणि केस स्टडीज मी ऑफ कॅमेरासुद्धा खूप साऱ्या ऐकलेल्या आहेत. आज तुम्ही ऑन कॅमेरासुद्धा एक केस स्टडी सांगितली आणि प्रत्येक विषयाला ज्या पद्धतीनं तुम्ही विस्तृतपणे आम्हाला मार्गदर्शन केलं, सगळ्या विषयाचं सगळ्या प्रश्नाचं निरसन केलं त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. प्रेक्षकांना मला तेच विचारायचं आहे की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. याच्याशी रिलेटेड आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. आपण डॉक्टर महामुनी सरांना पुन्हा या मंचावरती बोलवण्याचा प्रयत्न करूयात आणि तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूयात. पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला पुढे अशा विषयावरती तुम्हाला पॉडकास्ट आवडणार आहेत का ते सुद्धा सांगा. इथून पुढे तुम्हाला आपल्या मंचावरती कुठले गेस्ट बघायला आवडतील किंवा कुठले विषय ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हे सगळं जे तुम्ही ऐकताय ते अत्यंत महत्त्वाचं आणि कुठेही न मिळणारी अशी माहिती आहे ती
इतरांशी शेअर करायला कधीही विसरू नका. त्यामुळे थँक्यू सो मच सर. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? छान, खूप छान वाटतंय आज मला, की लोकांचा एक आम्ही हा प्रयत्न करतो, की सांधेदुखीचं जे मूळ कारण आहे, सांधेदुखीचं अज्ञान आहे आणि हा अज्ञान दूर करण्याचा आमचा हा एक प्रयत्न आज आम्ही केलेला आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. त्याच्यात आम्हाला खारीचा वाटा दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.